आवाज सत्याचा न्यूज लाईव्ह आपण आले आहोत जामनाईक रोडवरील इथं मच्छी तलावाचं शेड आहे आणि आपल्यासोबत आहेत विनायक थावरा राठोड लोहरा फुलवाडी आणि सुपरवायझरचं काम करतात आणि उत्कृष्ट आणि त्यांचं काम आहे. धरणावर पूर्ण नियंत्रण आहे त्यांचं. आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. साहेब तुमचं नाव? माझं नाव विनायक थावरा राठोड फुलवाडी. मी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे आणि माळपठार संघटनेचा मी सचिव होतो. आता सध्या मी इसापूर धरण इथे जे ठेका घेतलेला आहे, आमचे ठेकेदाराचे नाव आहे अब्दुल मोहम्मद नासिर खान. हे राहणार मुंबईचे आहे. हे मागील 2011 पासून त्याने या धरणाचा ठेका घेतलेला आहे. या धरणामध्ये मी 2017 पासून इथं सुपरविजनचं काम करतोय. या धरणामध्ये दरवर्षी 3-4 कोटी रुपयाचा माल टाकतोय. झिंगा मच्छी, या मच्छीमध्ये कतला, राऊ, मिरगल, सिपर्नस आणि झिंगा हे गुजरातून येते. गुजरातून त्याचं बियाणं भरावं लागते. हा माल पूर्ण गुजरातून आणा लागते. त्या एका गाडीला कमीत कमी 1,40,000 ते 45,000 रुपये एका गाडीचा खर्च आहे. दरवर्षी 100-125 गाडी या धरणामध्ये आम्ही बीजबाई सोडतो. आणि आपला मच्छी कालच दिनांक 18/7/2024 काल 7 गाडी मच्छी विजयवाडावरून आणल्या गेल्या आणि हा मोप या सेंटरवर सोडण्यात आल्या. तिथे ते 20 लाखाचा माल काल सोडण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये कतला जातीचा माल आहे, राहू आहे. या 2 जाती काल टाकण्यात आला. अजून आमच्या ठेकेदारांनी अजून ऑर्डर दिलेली आहे. अजून बाकीचा जो जाती आहे ते जाती या धरणामध्ये सोडणार आहे. हे माल सोडल्यामुळे आजूबाजूच्या 40 ते 45 गावाचे जे मारी करतात, म्हणजे मासोळी धरून त्याचा उदरनिर्वाह करतात, या लोकांना रोजगार मिळतो. आणि या धरणामध्ये काही असे समाजकंटकी लोक आणि काही चोरी करणारे लोक जे आहेत, या धरणामध्ये मागील 2 वर्षापासून कीटकनाशक पॉयझन हा द्रव्य त्याच्यामध्ये टाकून झिंगेमारी करून चोरी करून इकडं परभणी, हिंगोली, त्याच्यानंतर वाशिम एक प्रकरण 2023 मध्ये गेल्या वर्षी सेलू बाजारहून आम्ही आरोपित त्या झिंगा चोरी करणाऱ्या माणसाला आणला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल पण केला. हो, ते सिद्ध झाला. हो, त्याच्यानंतर आपण आता काल जे माल सोडला त्याच्यामुळे नाही का आजूबाजूच्या आज 1-2 वर्षाने 1 वर्षाने हे मोठं होईल आणि आता माल धरणामध्ये भरपूर आहे. हो, आणि कीटकनाशक टाकल्यामुळे लोकांना या धरणातून 40 गाव माळपठाराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून पिण्याचा पाणी ह्या 40 गावाला देण्यात आलेलं आहे. आज या लोकांनी जर असं कीटकनाशक दरवर्षी जर टाकत राहिले, त्या धरणाचं पाणी एवढं दूषित होऊन जाईल की ते उद्या जीवनाला एकदम आपल्या माणसाला हानिकारक जाणार आहे.